चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या जत एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने इयत्ता 10वी व 12वी शालांत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार व पतसंस्था सभासदांना लाभांश वाटपाचा त्रिसूत्री कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। सांगली जिल्ह्याच्या जत शहरातील एसटी बस व स्थानक परिसरात कार्यरत असलेल्या एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांचा लाभांश वाटप तसेच इयत्ता 10वी 12वी परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, फुलांचा बुके देऊन माननीय श्री अमोल विक्रमसिंह डफळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्था जत कार्यालयाचे उपनिबंधक माननीय श्री अमोल डफळे हे विराजमान होते। प्रमुख अतिथी म्हणून जत एसटी डेपोच्या मॅनेजर माननीय सुनंदा देसाई, एसटी पतसंस्थेचे चेअरमन श्री तुकाराम मदने, व्हाईस चेअरमन श्री मुरग्याप्पा बिरादार, प्रसिद्ध औषध विक्रेते राजेंद्र आरडी व पूर्व भागातील करेवाडीचे युवा नेते श्री अमोल कराडे हे उपस्थित होते। सर्वप्रथम एसटी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली। संस्थेची सुरुवात व त्याची वाटचाल या विषयाची संपूर्ण माहिती एसटी कर्मचाऱ्यांचे नेते श्री महेश पाटील यांनी दिली। तसेच पतसंस्थेचा आज अखेरपर्यंत लेखाजोखा बी.के. कुलकर्णी यांनी उपस्थितांसमोर मांडला। यावेळी ज्येष्ठ सभासद सी.वाय. पाटील, लक्ष्मण तळवार व संचालक बसन्ना माळी, हमीद मुल्ला, प्रकाश चौगले, सुरेश कांबळे, महादेव माळी, मच्छिंद्र बंडगर, जयश्री पवार, अंजना चौगले, अमित अंगडी, सिद्धप्पा माने व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण सत्कार समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यात संस्थेचे सेक्रेटरी श्री गिरीश शशिकांत कुलकर्णी यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे ठरले आहेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सहदेव माळी सर व सुनील साळे यांनी केले। तर शेवटी आभार पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम मदने यांनी मांडले। टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। चला तर पाहूयात माननीय श्री अमोलसिंह डफळे यांनी यावेळी काय म्हणाले ते। एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जत यांनी आज या ठिकाणी आयोजित केलेल्या शालांत विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार व सेवानिवृत्ती सत्कार आणि सभासदांना लाभांश वाटप या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय देसाई मॅडम, डेपो मॅनेजर जत आगार, आमचे मित्र श्री अमोल कराडे, कैलासवासी तम्मा कराडे सोसायटीचे संस्थापक, त्यांच्यासोबत आलेले कराडे साहेब, आमचे स्नेही माजी उपसभापती शिवाजीराव शिंदे साहेब, या संस्थेचे चेअरमन श्री तुकाराम मदने साहेब, मुरग्याप्पा बिरादार साहेब, आमचे मित्र रावसाहेब पाटील साहेब, आपले हिप्परकर साहेब, तसेच या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संचालक, या संस्थेचे सर्व संचालक, तसेच आमचे वर्गमित्र आणि या संस्थेचे सचिव गिरीश कुलकर्णी साहेब, सर्वप्रथम आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। खरं तर एक कर्मचारी पतसंस्था कशी असावी, सहकारामध्ये काम करत असताना त्या संस्थेने काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात। मी आपल्याला अभिमानाने सांगतो की आपल्या संस्थेने ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत। आपल्या संस्थेची वाटचाल एक निबंधक या नात्याने सांगायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल आपली सुरू आहे। मी त्या निमित्तानं आपल्या सर्व सभासदांचं, संचालकांचं, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव यांचं सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो। हा कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी थोड्या वेळा संस्थेच्या कार्यालयात बसलो होतो। संस्थेचा लेखाजोखा बघितला, त्याच्यामध्ये ठेवी किती, कर्ज किती, गुंतवणूक किती आहे। संस्था आम्हाला 10-15 वर्षाचा अनुभव आहे या खात्यामध्ये नोकरी केल्याचा। 2-3 मिनिटात माहिती जी मिळेल त्याच्यावर आम्ही आडाखे बांधू शकतो की संस्था कशा पद्धतीने वाटचाल सुरू आहे। खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करताय।
याच संस्थेच्या काही सभासदांचे मुलांनी चांगले गुण घेतले, 10वी असेल 12वी असेल, त्यांचाही आपण सत्कार केला. चांगलं जवळजवळ 70-80% 90% असे मार्क्स. मला वाटतं दादा आपल्या वेळेला 30-35% 40%, मला वाटतं 80-90% ह्याच्यामध्ये आमच्या वेळेला दोघं पास व्हायचे. खूप अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय म्हणजे 99.99. मी तर सांगलीमध्ये परवा बोर्ड बघितला, 10वी मध्ये त्या मुलाला 100% मार्क्स. अगदी आश्चर्य करण्यासारख्या गोष्टी आहेत. आज अलीकडची मुलं आम्हाला आपल्या सर्वांना वाटतं की थोडंसं सोशल मीडियावर वगैरे मुलं गुंतलेली असतात, अभ्यासात मागे पडतात, पण काही खरंच मुलं चाणाक्ष असतात, गुणवंत असतात. आणि आज ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सत्कार झालं, मी त्यांच्या मातापित्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या मुलांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. सभासदांना आपण लाभांश वाटप केलं. सहकारामध्ये आम्ही पाहतोय इतर या तालुक्यामधली परिस्थिती तशी चांगली आहे. सहकाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी पूर्वी कडेगावला काम केलं, इस्लामपूरला काम केलं, पलूसला काम केलं, जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मी सहकार विभागामध्ये काम केलं. परंतु आपल्या जरी दुष्काळी परिस्थिती आपल्या तालुक्याची असली तरी आपल्या तालुक्यामध्ये संस्थांची परिस्थिती चांगली आहे आणि संस्थाचालक सुद्धा तेवढेच चांगल्या पद्धतीने काम करतात. आज या ठिकाणी आपण एक चांगला स्तुत्य असा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं, आमचा सत्कार केला, दोन शब्द विचार मांडण्याची संधी दिली, याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.